बिंदू कोणतेही घेतले तरी आलेख तोच येतो आणि आलेख हा आपल्याला एकाच कागदावरती काढायचा असतो, दोन्ही याचा. कारण आपण काय सोडवतो, एक सामायिक समीकरण सोडवतो. म्हणजे दोन समीकरण तुम्हाला दिलेले आहेत, ते सोडून तुम्हाला त्याचा उकल संच काढायचा, म्हणजे एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. जर दोन आलेख तुम्ही सेपरेट दोन कागदावरती काढले तर मग त्याचं रेषा छेदणारच नाहीत ना. छेदल्याने ते एक्स आणि वायचे निर्देशक कसे मिळतील? म्हणून दोन्ही समीकरणाचे आलेख एकाच कागदावरती काढायचे. चला, सर्वांनी काल x वजा y बरोबर 1 आणि 5x वजा 3y बरोबर 1 हा आलेख काढला असेल. या दोन्ही रेषीय समीकरणाचा असं मी गृहीत धरतो. ऑनलाईन शिक्षणाचे काही ड्रॉबॅक आहेत. त्या ड्रॉबॅक मध्ये हा पहिला ड्रॉबॅक की तुमचा अभ्यास शिक्षकांना डायरेक्टली तपासता येत नाही, म्हणजे तुम्ही सोडवला आहे किंवा नाही आहे. त्यामध्ये दुसरा ड्रॉबॅक असा राहतो की ॲट ए टाइम जे आहे फार फार तर 2-3 जणांना या ठिकाणी स्क्रीनवरती आम्ही पाहू शकतो. खूप झाले तर 3 जण मॅक्झिमम. आता त्या मोडमध्ये आहे आणि त्याच्यात 2 जण आहे. आणि मॅक्झिमम काय होतं, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना स्वतःचा चेहरा आवडत नाही. दे डू नॉट वॉन्ट टू सी देमसेल्फ, म्हणजे त्यांना स्वतःला आरशामध्ये पाहणं आवडत नाही. आणि म्हणून ते बहुतेक जण त्यांचा ऑडिओ व्हिडिओ बरोबर ऑफ करून ठेवतात. आणि हा एक दुसरा ड्रॉबॅक आहे की नेमका आता मुलांना कॉन्फिडन्स नसतो, तर तुमचा कॉन्फिडन्स हा तुमच्या दिसण्यावर दिसत असतो. चला, ऑडिओ बंद करा तुमचे. बहुतेकांना आवाज येतोय. कागदावर घे. तर चला, आपण त्याच्या ड्रॉबॅकची चर्चा करत होतो. तुम्ही सर्वांनी तो आलेख काढला असेल असं गृहीत धरतो. प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन. पेज नंबर 8, प्रॅक्टिस सेट 1.2. आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? ओके. Complete the following table to draw graph of the equation. The equations are so simple. First equation is x plus y is equal to 3, and second equation, that is x minus y is equal to 4. We are starting from first equation, x plus y is equal to 3, and their values of x and y are given. So I am drawing here that table. X, y, then the values are given. X is equal to 3, y is 5, and again y is 3. 1, 2, 3, here is 3. The answers are already given, 3 and 0. Here 0 and 3. तर खूप सोपं असं उदाहरण पहिलं तुम्हाला सोडवायला दिलेलं आहे. सर्वांना सोडवता येईल. 1 बाय 1 त्या किमती मी इथं बोर्डवरती सोडून देतोय. बघा तुम्हाला जमतंय का, किंवा तुम्ही असं सोडवलं आहे किंवा नाही.
equation is x plus y is equal to 3. The first value is given x is equal to 3. Therefore 3 plus y is equal to 3. Therefore we get y is equal to 3 minus 3. Therefore y is equal to 0. बेरजेचं असल्यानंतर काही योग द्यायची आवश्यकता नाही, डायरेक्ट सोडवायचं. सोपे समीकरण आहेत. हा, याला बी देता येतं y इज इक्वल टू 3 मायनस एक्स असं लिहिता येतं, पण हे सोपं आहे, तुम्ही समजू शकता. सेकंड वन दॅट इज सो हिअर द व्हॅल्यू ऑफ y इज 0. नेक्स्ट y इज गिवन, y इज इक्वल टू 5. Therefore the equation is x plus y is equal to 3. Therefore x plus 5 is equal to 3. Transferring 5 to the right side we get 3 minus 5. Therefore x is equal to minus 2. So values are 5 and minus 2. Minus 2 and 5. When y is equal to 5, x is equal to minus 2. तर तिसरी किंमत तुम्ही सोडवू शकता, तुम्हाला ते येईल. सर्वजण सोडवा. In this type of question we do not have to draw the graph, we have to only complete the table. ते सोडायचं तुम्ही. चौथी किंमत तुमच्या मनाने कुठली एक किंमत घ्या, मी देतोय ती काढून बघा. या ठिकाणी समजा आपण घेतला -6, तर y बरोबर किती येत आहे ते बघा, सांगा मला. हॅलो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाते संपतराव गायकवाड. ग्रुपवरच्या प्रत्येक पोस्ट खाली हे नाव पूर्ण पत्ता दिलेला असतो. मुक्काम पोस्ट आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना, मराठवाडा रिजन, महाराष्ट्र आणि देश आहे भारत. पिनकोड आहे 4315 431507. माझा पहिला मोबाईल नंबर आहे 9421326818 9421326818. दूसरा मोबाइल आहे 9421326868 9421326868. This is my introduction and I think all of you will get that clearly. Is there any doubt about my information of myself? अजून काही तुम्हाला विचारायचं आहे? मी 1991 सालापासून या क्षेत्रामध्ये आहे आणि संस्थेतील शिक्षक पदाची नोकरी सोडून गेल्या 20-22 वर्षापूर्वी मी क्लास फील्ड मध्ये आलो आणि एक उदात्त आणि पवित्र हेतू समोर ठेवून, जीवनाचे एक ध्येय ठेवून की ग्रामीण भागातील विद्यार्थी, गोरगरीब समाजातील हा विद्यार्थी शिकला पाहिजे आणि त्या अनुषंगाने हे कार्य किंवा हा ज्ञान दान यज्ञ मागील 22 वर्षापासून सुरू आहे. आणि या दरम्यान आता पुन्हा एकदा एका खाजगी संस्थेवरती सहशिक्षक पदावरती मी कार्यरत आहे. ओके, चला दुसरी किंमत दिलेली आहे, त्याचं किती उत्तर आलं मला एकदा सांगा. इथं -6 घेतल्यानंतर y ची किती किंमत आली सांगा. 9. दॅट इज परफेक्ट. ज्यांचं 9 उत्तर आलेलं आहे ते उत्तर बरोबर आहे, अभिनंदन. -6 and 9
चला वळूया आपण आता दुसरा प्रश्न सोडवत आहोत. हा प्रश्न पूर्ण झालेला आहे. कृपया याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरं उदाहरण दिलेलं आहे. x minus y is equal to 4. Equation number 2, and that is x minus y is equal to 4. And we have to complete the table. For that purpose I am erasing the first table drawn here. झाला का रे हा तक्ता काढला तुम्ही? तर हा आता पुसतोय. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घेतला असेल असं गृहीत धरतोय. आणि दुसरं समीकरण x minus y is equal to 4. तर हे समीकरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचंय. त्यासाठीचा जो काही तक्ता दिलेला आहे तो तक्ता काढतोय. तुम्ही पट्टीच्या साहाय्याने तक्ता काढा. सांगितलेले सर्व आलेख तुम्ही काढून घ्या. त्याचे उत्तर आता तपासणं या ठिकाणी शक्य नसल्यामुळे तुम्ही पुस्तकामध्ये त्याचे उत्तर दिलेले. जर तुमच्या 2 रेषांचा छेदनबिंदू तो आला तर मग ओळखायचं की तुम्ही काढलेला आलेख बरोबर आहे. जर आला नाही तर मग तुम्ही घेतलेल्या किमती चुकल्या आहेत असं गृहीत धरून पुन्हा एकदा त्या किमती व्यवस्थित घ्यायच्या. तर या ठिकाणी दिलेलं आहे x and y 1, 2 and 3. हॅलो, तिथं रेंज कमी असेल बेटा, कारण सर्वांना आवाज येतोय. कुठलं कार्ड आहे मोबाईल मध्ये? आयडियाचे सध्या रेंजचे फार प्रॉब्लेम चालू. सर्वांना आवाज येतोय, फक्त तुला आवाज येत नाहीये. तर काय कर, थोडा वेळ मोबाईल फ्लाईट मोड वरती टाक, 5 मिनिट, आणि फ्लाईट मोडवर टाकल्यानंतर मग ऑन कर, मग रेंज वाढेल आयडियाची. ओके, चला घेतलं लिहून. चला एक एक किमती पूर्ण करूया. समीकरण दिलेलं आहे x वजा y बरोबर 4. पहिली किंमत दिली y बरोबर 0. नंबर 1, y is equal to 0, therefore given equation x minus y is equal to 4, therefore x minus 0 is equal to 4, therefore x is equal to 4. तर मग x ची किंमत येणार आहे 4 आणि 0. आता दुसरी ही किंमत काढून मला उत्तर सांगा किती आली ती. सर्वजण सोडवा आपापल्या वहीवरती. वादे सोडव. ओके, थँक्स. तुमचा ऑडिओ बंद ठेवा ओंकार. -5 x is equal to -1 then +1. ओके, स्नेहलचं उत्तर आलंय -5 आणि ते बरोबर आहे. -5 अजून आलं का सर्वांचं? -5. ओके, 3 is equal to -4 from Snehal declared to everyone. I don't know what is 3 is equal to -4. चला लिहून घ्या सर्वजण.
झालं लिहून सर्वांचं स्क्रीनशॉट काढून घ्या. नाही ग्राफ नाही काढायचं. वैष्णवी कवाडे, मोबाईल होरिझॉन्टल धरा असं समोर, म्हणजे व्यवस्थित क्लास करता येईल. समोर ठेवा मोबाईल. वैष्णवी कवाडे, आवाज येतोय? सूर्य, आवाज येतोय? मोबाईल समोर धरा, मोबाईल. वैष्णवी कवाडे, मोबाईल समोर धरा. क्लासचं पूर्ण सध्या शनिवारपासून आपण संपूर्ण क्लास रेकॉर्ड करतोय आणि रेकॉर्ड करून हा क्लास तुम्हाला युट्यूब वरती पाहायला भेटतोय पूर्णपणे आजचा. गुड मॉर्निंग विद्या. 21 तारखेपासून आपण याच वेळेमध्ये ऑफलाईनला सुरुवात करत आहोत. तर तुम्हाला शक्य होत असेल तर 21 तारखेपासून तुम्ही क्लासवरती येऊ शकता. हा आणि एकदा रेग्युलर सुरू झाला की मग पूर्णपणे आपण ऑफलाईन ठेवू. सध्या बरीचशी विद्यार्थी आपल्याकडे ऑनलाईन साठी आहेत, तर दोन्ही आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन कंबाईन इथं क्लास घेऊ. आलं का लक्षात? एका बाजूला कॅमेरा सेट करून आता चालू आहे त्या पद्धतीने. वैष्णवी कवाडे, आवाज येतोय का बेटा आता क्लिअर माझा? ओके. मोबाईल असं समोर ठेवायचा आणि शक्यतो क्लास चालू असताना तुमच्या मागून कोणी जाणार नाही किंवा बोलणार नाही याची खबरदारी घ्यायची. हे क्लासचं पूर्ण रेकॉर्डिंग होतं बेटा. इथं तुझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे तर त्यांचा आवाज सुद्धा इकडे सर्वांना ऐकू जातो, मलाच नाही. जितके मुलं क्लास करतात त्यांना सर्वांना तो आवाज जातो. म्हणून थोडं सायलेंट राहायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचा असेल तेव्हाच तुमचा ऑडिओ सुरू करायचा. ओके, चला आता आपण अभ्यास मधला पहिला प्रश्न सोडवणार आहोत. बोर्डवरचे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. द क्वेश्चन इज सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. Solve the following सायमल्टेनियस इक्वेशन. ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांच्यासाठी मी या ठिकाणी लिहितोय. Solve the following simultaneous equations ग्राफिकली. ऑडिओ बंद करा. कुत्र्याची म्युझिक ऐकू यायला लागली. कोणाचा ऑडिओ सुरू आहे? अनिकेत तनपुरे, ऑडिओ बंद करा. वैष्णवी कवाडे, solve the following simultaneous equation graphically. First equation is so simple, x plus y is equal to 6, and second one that is x minus y is equal to 4. So we are taking minimum 6 values for your practice of x, and then you have to find out the values of y. So the table is as like this one. First equation, since x plus y is equal to 6, therefore y is equal to 6, transferring x to the right side, that becomes y is equal to 6 minus x. So here I am drawing a table. Wow, table cut झाला इकडे. आला का नाही आला अजून? बरं, जाऊ द्या.
तर टेबल काढतोय 1/, इकडची एक किंमत आपण करू, याच्यात ऍडजस्ट करू. 1 2 3 4 5 आणि 6 आय थिंक येईल आता. ओके. तर या ठिकाणी थोडंसं काही 2-3 अक्षरांकडे तुम्हाला लक्ष द्यायचे. ते 3 अक्षर तुम्हाला सांगतो. बऱ्याच जणांचे 5 काढत असताना जे, तर अशा पद्धतीने अगोदर असं काढून घ्यायचे, राईटचं चिन्ह. सगळेजण लक्ष द्या. काय करायचे, तुम्हाला 5 काढायचा आहे तर तो असं चिन्ह काढून घ्यायचं छोटंसं, आणि मग त्याच्या खाली ही अशी वाटी काढायची. मग असं करत करत बरोबर तुमचा हा 5 स्मार्ट होईल. वर्ग 10वी बीजगणित पान क्रमांक 8. वर्ग 10वी बीजगणित पान क्रमांक 8, अभ्यास 1.2, प्रश्न क्रमांक 2 मधील पहिलं उदाहरण. महाराष्ट्र बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड SSC टेक्स्ट बुक अल्जेब्रा, पेज नंबर 8, प्रॅक्टिस सेट 1.2, क्वेश्चन नंबर 2, प्रॉब्लेम नंबर 1. तर अशा पद्धतीने तुम्हाला 5 काढायचे. दुसरा अंक आहे 4. बऱ्याच जणांचे 4 हे असे राहतात, काही जणांचे 4 असे राहतात. तर 4 काढत असताना खबरदारी घ्यायची, एका स्ट्रोक मध्ये 4 तुमचा आला पाहिजे अशा पद्धतीने. आणि 3 काढत असताना जे इंग्रजीत 3 आणि मराठीत 3 यातील फरक आपण समजावून घेणं अत्यंत जरुरीचं राहतं. मराठीत 3 जे आहेत ते असे असतात, त्यांचं खालचं शेपूट दुमडलेलं असतं, देवनागरीतील हे अंक आहे. परंतु इंग्रजीत 3 तसे नाहीये. इंग्रजी 3 अशा पद्धतीचे, वरचं त्याचं तोंड इंग्रजी 3चं सरळ आहे. तर छोटी छोटी असे टेक्निक तुमच्या अक्षरामध्ये वापरून तुमचं अक्षर तुम्हाला वाचण्यायोग्य झालं म्हणजे ते आम्हाला शिक्षक मंडळींना वाचता येईल. बऱ्याचदा मुलं लिहितात आणि त्यांनाच वाचता येत नाही आपण काय लिहिलेलं आहे, दुसऱ्याकडे वही घेऊन जावी लागते की काय लिहिलेलं आहे म्हणून. आता तुमचे अक्षर मला काही पाहता येत नाहीये. चला, इथं पहिलं समीकरण आहे y = 6 - x. या समीकरणातल्या किमती तुम्हाला तुमच्या वहीवरती सोडून मला सांगायची आहे. पहिली किंमत जी आहे x आणि y ची, तर x ची पहिली किंमत कोण सांगतं, x बरोबर किती घ्यायचे, आपलं नाव सांगून सांगा. x ची किंमत -3. कोण, अलंकारचं म्हणणं आहे का? ओके, अलंकार म्हणतोय की x ची किंमत -3 घ्यायची. चला, x ची किंमत -3 घेतल्यानंतर y ची किंमत किती आली ते सांगा. कोण सांगताय? सोडवा वहीवरती पटापट. चला, लाईव्ह सोडून घेऊया तक्ता, मग तुम्ही घरी आलेख काढा आपापल्या घरी, स्वतःच्या घरी बसून. नाही, अलंकार तू x ची किंमत सांगितली ना, आता यांना उत्तर काढू दे. काढा पटकन उत्तर. चला, y बरोबर किती आलं सांगा. y बरोबर 9. कोणी सांगितलं, नाव सांगा. ऋतुजा कोरडे. y बरोबर 9. बरोबर आहे बेटा, अभिनंदन. y बरोबर 9. x = -3, y = 9. ओके, बरोबर आहे. चला, दुसरी किंमत सांगा, x ची किती घ्यायची. सारिका सांग. सारिका शहाणे, x बरोबर किती घेऊ. चला, सारिकापर्यंत आवाज जात नाहीये. कोण आहे अजून इथं? कृष्णा आवारे. x बरोबर किती किंमत घ्या. हा, सांग बेटा, x बरोबर किती किंमत घ्यायची. सारिकाचं असं म्हणणं आहे x = -5. ठीक आहे, चला, परंतु ही फार मोठी किंमत होईल मला वाटतं. x = -5. सेकंड व्हॅल्यू सजेस्टेड बाय सारिका अँड दॅट इज x = -5. चला, x बरोबर -5 ही किंमत ठेवल्यानंतर
y ची किंमत किती आली सांगा. कोण सांगतं उत्तर. हा अलंकार सांग उत्तर. 11 परफेक्ट बरोबर आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स. अलंकारने उत्तर सांगितलेलं आहे. सारिकाने आपल्याला सांगितलं होतं x बरोबर -5. अलंकारने उत्तर दिलेलं आहे y बरोबर 11. दोनही उत्तर बरोबर आहेत. -5 आणि 11. चला आता x ची किंमत कोण सांगतंय. हा वादे x ची किंमत सांगतोय. तर वादेकडून आपण किंमत ऐकूया. किती वादे. वादेने -4 ही किंमत दिलेली आहे. त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा विचार करा. तुम्ही आपलं एकाने एकदा घुसलं की तिथंच घुसतात. -4. चला x ची किंमत -4 ठेवल्यानंतर y ची किंमत किती येणार आहे. फ्रॉम स्नेल डिक्लेअर डायरेक्ट मेसेज टू. दॅट इज रॉंग आन्सर बेटा. सॉरी. उत्तर याचं आय थिंक 6 + 4 10 उत्तर यायला पाहिजे. किती उत्तर आलं. 10 उत्तर बरोबर आहे. -4 आणि 10. चला अजून एक x ची किंमत कोण सांगताय. ओके स्नेहल मेसेज मिळाला बरोबर. x ची किंमत सांगा. ओके 0 किंमत कोण सांगताय. x = 0 किंमत सांगितली. नाव सांगा आपलं. राजनंदिनी. ओके बेटा. चला राजनंदिनीने किंमत सांगितलेली 0. तर आता y ची किंमत काढा. किती आली y ची किंमत सांगा. किती आली y ची किंमत. हा मी मराठीतून विचारलंय. तुम्ही मराठीतून उत्तर द्या. y बरोबर किती आलंय. 6. ओके 6 बरोबर आहे. अभिनंदन. ओके 6 आवाज ऐकू आलाय. छान आवाज आहे. थँक्स. शेवटची लास्ट किंमत सांगा. आता कोण सांगतं x बरोबर किती घ्यायचंय. अदर दॅन मायनस सांगा. मायनसच्या आपण 3 किमती घेतल्या तिथं 1 2 3. 7. हा 7 कळाली किंमत. ओके चला 7 घेऊया. चला 7 घेतली. किती उत्तर आलंय y चं सांगा. -1 -1 बरोबर आहे. -1. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण दुसरा प्रश्न सोडवूया. हा प्रश्न या ठिकाणी लक्ष द्या सर्वजण. अपुरा आपण सोडवतोय कारण तक्ता पूर्ण झाल्यानंतर याचा आलेख काढायचं काम तुम्हाला करायचंय. 2 रेषा येतील. त्या 2 रेषा 100% एकमेकींना छेदतील. छेदल्यानंतर छेदनबिंदूचे जे निर्देशक येतील तुम्हाला त्या ठिकाणी आलेख कागदाच्या बाजूला लिहायचंय. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मराठीतून लिहायचंय. छेदनबिंदूचे निर्देशक आणि जे निर्देशक आलेले आहे ते तुमचं उत्तर असेल. ऑडिओ ऑफ ठेवा. चला स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. ओके तुम्ही काय केलं ते किमती आपण मनाने घेतलं तर हे होईल. कोणत्याही किमती घेतल्या
आलेखाचं उत्तर तेच येतं. हे असं हं. पण सर आधी पहिले अगोदर बिंदू स्थापायचे नंतर रेषा काढायची. तू कागद घेऊन ये, आलेख कागद घेऊन ये. आले पोळी राहिली किंवा बरं. काय. तर पहिलं जो समीकरण आहे का ते सोडवलं मी आधी ते बिंदू स्थापले मनाने होता तुम्ही दिलेले म्हणजे मनाने आणि याचं केलंच नाही करूनच नाही पाहिजे. बरं करून बघ ना येतं. चला स्क्रीनशॉट काढून घेतला सगळ्यांनी. दुसरं गणित आता आपण या ठिकाणी सोडवतोय. सर्वांना हा प्रश्न समजलेला असेल. तुमच्यापैकी जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आता वादेची शंका होती त्याने ती विचारली परंतु त्याने तो आलेख कागद आणलेला नाहीये इथं. तर या गणिताच्या संदर्भात किंवा आलेखाच्या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल, इज देअर एनी डाऊट इन युअर माइंड, प्लीज आस्क मी. मला विचारा, मी तुमच्या शंकेचं समाधान करायचा प्रयत्न करेल. आता तुम्ही असं ओके. आणल्यात ग्राफ? हो ना, मग तू काढून ग्राफ कागद लागेल ना ग्राफ काढायला. नाही असं सगळं सोबत पाहिजे बेटा. पांदील जायचं आणि तांब्या घरी ठेवायचं कसं जमल? तू ग्राफ आणला असता तर मी आज तुझ्या संख्येत समाधान केलं असतं. तर वादे म्हणतो ग्राफ काढून दाखवा, परंतु वादेने ग्राफ आणि ते पेन्सिल पट्टी वगैरे काही आणलेलं नाही, तसाच आलेला आहे. नेक्स्ट थिंग, चला सांची पण तशीच आलेली, तिने पण आलेख कागद आणि पेन्सिल वगैरे आणलेली नाही. तुम्हाला लाईव्ह ग्राफ नुसत्या पेन्सिल याच्यावरती आलेख नाही काढताय. अलंकार काय म्हणतो? हा ओके, ऑनलाईन तू काढलेला ग्राफ. ओके ओके टाक. चालेल, ऑनलाईन शेअर कर, आपण सगळेजण बघूया. कोणत्या या पहिल्या प्रश्नाचा का? ओके चला बेटा, वन बाय वन आपण अलंकारचा अगोदर आलेख बघूया ऑनलाईन सर्वजण, मग नंतर तुझा बघूया. गॅलरीमध्ये इमेज नाही काढली का? काल मला जर सेंड केली असेल तर गॅलरीमध्ये ती इमेज असेल, त्या इमेजला टच करायचं, नंतर शेअर येतं, शेअरला झूम शेअर करायचं आणि तिथं पुन्हा विचारलं जातं ऑनलाईन शेअरिंग, तर यस करायचं, मग सर्वांना तो ग्राफ दिसेल. तोपर्यंत बघतो मी एखादं कार्टून असलं माझ्याकडं तर. व्हिडिओ शेअर नाही होते सध्या याच्याकडे झूमवर. हॅलो बेटा, व्हिडिओ नाही शेअर. त्यावर क्लिअर दिसत नाही ना बेटा इतकं. हा चालेल, करा ना. जर काढला असेल तर ऑनलाईन तुम्ही तुमचा ग्राफ इथं शेअर करा, सर्वांना बघता येईल आपल्याला. हा ऐकतोय बेटा, बोला. हा 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 करेक्ट, बरोबर. चालेल. ओके, काय हरकत नाही. चला, मला व्हॉट्सअपला पाठवलंय का? व्हिडिओ नाही शेअर करतायत. नाही, व्हिडिओ शेअरच होत नाही. मी बघितलं तसं ऑनलाईन आपल्याला झूम मधून व्हिडिओ नाही शेअर होत.